म्हणते 4-5 हजार वाटायची ती एकाला एकाला 3चा आवाज आहे. बाकी काय आता येतंय का नाही काय माहित, का नुसतंच म्हणते कोण म्हणते नुसते पार्ट्या होणार आहेत. का पुढच्या तोंडाच्या माणसांना फक्त मिळते. काय आता त्यांना भेटेल तशी. नमस्कार नमस्कार. कुठं निघाल पिशवी घेऊन? मी इथलं नाही, मग कुठलंय परिगावचं आहे. कुठलंय परिगावचं आहे, कुठलंय? रेहमतपूर. तिकडे कुणाचं वार आहे? तिकडे वारं कुठलं कुणा बायकाचं वारं एवढं नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. झाली मुलाखत झाली मुलाखत झाली. नमस्कार. नाही मी तुम्हाला काहीच विचारत नाही. वय किती विचारतो? वय किती तुमचं? वय 65 आहे. बघितलं की तुम्ही सगळं राजकारण? शंकरराव जगताप, शालनताई पाटील, सगळं बघितलं. पांढरी केस झाली तुमची. हा? बोला, आणि ह्यांनी तुम्हाला का धरले? हे काय झालं म्हणजे पळून जाऊ नये का म्हणतात. बरं पळून का जात? तुम्ही कुठं चाललाय? आम्ही इथेच तरी कुठे जातोय, मग धरले का पण होतं? पळून जातोय म्हणून. मतदान केल्याशिवाय जाऊ नका कुठं. नाही ना, मतदान करणार. वय झाले पळून जायचे दिवस मशाला मतदान करणार. नाही. मशाल कोणाची? मशाल कोणाची? उद्धव ठाकरे. हा म्हणजे ती विशाल जाधव उभं राहिले ते मतदान करणार. हो, विशाल जाधवला त्यांच्या मंडळीला. त्यांच्या मंडळीला त्यांनी सांगितलं मशालला मतदान करणार आहे, सगळं सोडणार आहे आम्ही. आम्ही महेश शिंदे. तुम्हाला महेश शिंदे. जरा आता सगळं बोलायचं. बोला. 92-93 दंगलीत जर बाळासाहेब ठाकरे जर नसतं तर मराठी लोकांचं काय झालं असतं? वाटलं झालं. हा, हिचं मान्य आहे ना. बरोबर आहे की? हा, मग बाद झालं. आम्ही मसाला, त्यामुळे मशालीला करणार आहे. हो, मसाला मी शिवसेनेचं कट्टर आहे. कट्टर कट्टर. आम्ही कट्टर मुंबईची माणसं आम्ही तुम्ही कट्टर आहे म्हणता, मगाशी म्हणता पैसे आल्याशिवाय मतदान करणार. असं मला लागतं ना. तुम्ही म्हणला का नाही? म्हणलं मला पाहिजे, पण आम्ही जी मुंबईची शिवसेने माणसं करायची आम्ही मतदान करतो. मशालीला मतदान करणार. नमस्कार. पिशवीत काय चालवले? पिशवीत डबा, जेवणाचा डबा आणलाय. कोणीकडे चाललाय? आता घरी. रानात नालाय? हो, काही रानात आता. भिजवायला. लाईट किती वाजता येते? लाईटीची सकाळी 7 वाजता आणि जाती 3 वाजता. म्हणजे लाईट आहे. हा, लाईट आहे, पण आज 7 वाजता आली आणि जी गेली 8 वाजता आलीच पुन्हा नाही. आलीच नाही. आलीच नाही. काय त्यांना करायचं? पुढऱ्यांनी वाटोळ केलं. मतदान करा ना, अमुक करा आणि तमुक करा. शेतकऱ्याला सगळा घोडला. दिवसभर बस 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 बसून आलो माघारी. डबा खाल्ला की? खाल्लं व्हायचं. काल कोणाला काय नेत? काल काल ही होत्या पोळ्या होत्या. हा, काल पोळ्या. नव्याची पुन्हा नव्याची पोनो. काल पोळ्या होत्या, त्यातल्या 2 पोळ्या राहिल्या होत्या. मग सकाळी 7 वाजता भाकरी मंडळी नाही करून दिली. मग पोळ्या नेल्या. पोळ्याच नेल्या. किती वाजता जेवला? गेलो 12 वाजता. बरं, आता मुद्द्यावर येऊ आपण. हा, आता इलेक्शन लागले. आता काय वाटतंय तुम्हाला? जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. हा, वातावरण काय? काय वातावरण काय? कोण पुढारी सांगेल त्याच्यावर मारायचं बटन दाबायचं. तसं नाही, पण तुम्हाला असेल ना काहीतरी कुणी काम काय केलंय आम्हाला गावात? वाटतंय काय काम हे असलं करानाचीच काय काय कुणाला केलंय की कॉन्क्रीटचा रस्ता केलाय की कुणी? केलाय, कुणाला मतदान द्यायचं आणि काय करायचं? काय करायचं? कुठे केलं तर कुठं राहिला तर कुठं पाणी इकडं तर कुठं पाणी तिकडं तर. पण काय वाटतंय तुम्हाला? काय जिल्हा परिषद सदस्य कोण व्हावं? कोणी व्हावं? आम्हीच व्हावं. कशाला अर्ज भरायचा नाही. कशाला उभी राहायची? नाही ती कामं करायची नाही, काय नाही. आम्हाला मत द्या ना, आम्हाला मत द्या. आर मत मागावं लागणार नाही. जी काम केलं केलं आपल्या मनानं. आमच्यातला जिल्हा परिषद सदस्य होता जालंधर मास्तर, तेव्हा मत म्हणजे मागावं लागली नाही. कामं लय केली 2 वर्ष मास्तरांनी. 3 वर्ष तो सरपंच आपले बिनविरोध निवडून आला. का आला? कामच केलं त्यांनी. कामच केलं म्हणून माणसं सगळी त्याच्याकडे आपल्या मनानं धावली. कशाला मत मागा? काय गरज आहे का? तुम्ही करा काम, आपल्या मनानं माणसं तुमच्याकडे येते. यांनी सांगितलं की महेश शिंदेचं वारं जास्त आहे गावात. काय नाही, असल्यामुळे ते वारं कोणाचंही आम्ही बघत नाही. कुणाचं तेव्हा ज्या वेळेला टाइम येईल त्यावेळेला बघू. काय मिळतं बघू. हा, काय करायचं? मंडळी, वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये फिरत असताना आपण पोहोचलोय देऊर गावामध्ये. या जिल्हा परिषद गटातील मोठं गाव आहे देऊर. हे ऐतिहासिक गाव मानलं जातं आणि याच माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की देऊरचा विकास झाला का. गेली अनेक वर्ष देऊरच्या माध्यमातून
माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी या गावचं प्रतिनिधित्व केलं. त्याच देऊर गावामध्ये आहोत आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांच्या व्यथा आहेत, काय समस्या आहेत, येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा थेट आपण त्यांच्याकडून विचारूया. बाबा, कशा? गावचं रस्तं व्हायला पाहिजे, गल्ली बनत नाही, बाकी काही समस्या आहे गावची. पाणी सोय व्हायला पाहिजे. पाण्याची पिण्याची कशी काय सोय? हो, पाणी सोय आता तर हे तात्पुरती, पण मुलाला पाणी सोय व्हायला पाहिजे. हा, ती गावच्या पोरांनी गेला पाहिजे ना. ती नुसते कामापुरती मत मागायचं माणसाकडे दुर्लक्ष करते ती सामाजिक बाजू. हा, असंच चाललंय प्रत्येक गावात. कोणाची हवाई देऊर मध्ये काय वाटतं? आता काही हवा आमदाराची सीट निवडलेली कुठला आमदार? महेश शिंदे. कोण आहेत सीटा त्यांच्या? आता त्यांची सीट आहे ते एक धनुष्यबाणा कुठे काही नाही, कुठे इकडे. नमस्कार. नमस्कार म्हणलं. नमस्कार. कुठलं गाव? देऊरच का? हो. तीच गाव का हो. तुमचं? काय वाटतंय कोण होईल आता जिल्हा परिषद सदस्य? कोणाच्या हवा आहे देऊर मध्ये? हवा भाजप, शिवसेने, शिवसेनेची. शिवसेना भाजप. शिवसेना भाजप. कोण आहे शिवसेनेचं? कोण उमेदवार आहे? शिवसेने ते मोहितेंची मंडळी, मोहित्यांची मंडळी. आणि भाजपचं कोण आहे? भाजप ती मोहित्यांची मंडळी. मोहित्यांची मंडळी. काय का काम चांगलं करतील का? तुम्हाला काय वाटतं? करते. काय मागच्या जिल्हा परिषद सदस्यांचं काम कसं वाटतंय? कोण होतं मागचं जिल्हा परिषद सदस्य? ए काय करते रे? अरे लाईटला हात लावू नको त्यांच्या. हा हा, बंद कर. हा, मागच्या जिल्हा परिषद सदस्यांचं काय? मागच्या जिल्हा परिषदचं नव्हतं एवढं काय काम खास. कोण होतं? की तुम्हाला धुमाळ होतं. तुम्हाला धुमाळ होते का? काय वाटतं आता येणारा जिल्हा परिषद सदस्यांनी तुमच्या गावामध्ये काय विकास केला पाहिजे? काय राहिला विकास? आमचं अंतर्गत गावातली कामं, पाण्याचं रस्तं, ही आमची अपेक्षा आहे. तुम्हाला वाटतं हे महेश शिंदेचे शिलेदार सोडवतील? सोडवते. सोडवतील. कामच करणार आहे महेश शिंदे. कोण? महेश शिंदे महेश शिंदे काम करणार आहे. त्यांनी उभं कोणाला केले? काय समोर ते मोहिते गोटी बैठे हा काम करतील कधी? करणार 100%. मागच्या जिल्हा परिषद सदस्यवाल्यांनी करतील? नाही मागचा विषय ती ही प्रामाणिक आहे ती. प्रामाणिक आहेत. आणि महेश शिंदेच्या अंडर काम करणार. साहेब सांगतील तसं ती वाढणार आहे ती. आजकाल माणसं पैसे घेतल्याशिवाय मतदान करणार नाही, तुम्हाला हे बी सांगतो. हो, पैशावर चाललंय. सगळं पैशावर चाललंय. पैशावर सगळं. आणि ते ही समोर 4 पोटाचे पैसे घेऊन नुसतं ती आणि बाकी जनतेचा हाल करते. म्हणजे उमेदवार त्यांना पैसे देतात हा. फक्त चार पुढऱ्यांना. त्या पोराला काशी घालते गावाच्या अंडर कोण लागते. खालच्यांना काय पैसे देत खालचे पैसे देतात ती. नाही. ते काय म्हणतात? बरोबर आहे. हा? बरोबर आहे. अशी वाट लागणार बरोबर. की आता पैसे घेतले वाट लागणार की आपली. मग नाही विकत चालेल, पण मतदान मतदानच करायचं नाही म्हणताय. मग काय तेव्हा पैसे आल्याशिवाय काम करायचं हो पैशाशिवाय काम करत नाही. नाही. विकास कसा व्हायचा गावचा? पैसे विकास आल्याशिवाय काम मग बाका झालं चालेल तिथनं पुढे. पैसेच वाटतंय की मोदी सरकार पैसेच वाटतंय की सगळीकडे. हो, लाडकी बहीण. त्यांचंच सगळं चाललं. देव महाराष्ट्राचे नेते पडले सगळे चांगले नेते. नमस्कार. यांनी सांगितलं की पैसे वाटल्याशिवाय कामच होत नाही. काय तुमचं काय मत आहे? पैसे वाटतातच. आता पैशाशिवाय ज्याला पैसे नाही मिळत ते लगेच अंगावर येते, आम्हाला नाही पैसे मिळाले असे बी बाजू आहे. अशी परिस्थिती आहेच हो. विकास थांबतो ना पैसे वाटले पुढे. विकास आता ते सगळ्यांना ते ध्यानात आलं पाहिजे म्हणणार म्हणून. आम्ही पैसे दिलेत. अहो, ते तुम्ही पैसे देते हे बोट देतात, तुम्ही बोट देते ते पैसे देतात, विषयच मिळतोय ना. आणि सध्या कालपासून वरपर्यंत जर पैसे जर नाही दिले ना ते एक म्हणते आम्हाला पैसे नाही दिले हो, लगेच येते अंगावर येते ते. तुम्हाला मिळालं आम्हाला नाही मिळालं. कुणाच्या आगावात? नाही सांगते ती ज्याच्याकडे आम्हाला नाही मिळालं म्हणजे बॉम्ब होतीच. आता गेल्यापर्यंत मला इकडे या. माझ्यानं सांगते की मला पैसे मला त्या वाड्यात कोणी दिले नाही ती, मीच बॉम्ब केली, मला पैसे काय मिळाले नाही ती. बाकी सगळ्यांना मिळालं पण मला नाहीत मिळालं. कालवा केलं ना मग मला दिला अनुचित 2000 म्हणजे अशी परिस्थिती. म्हणजे आई ही बरोबर आहे, ही चालले पैसे खालची लेवल चालले वर कसे मोठे मोठे मंत्री फक्त पैसे घेऊन कसं खालची लेवल चालले. नमस्कार. नमस्कार. कुठं चाललाय जॅकेट घालून? कुठे नाही चालू घरी. हा? आता इलेक्शन लागलंय, झेडपी सदस्य लागले.
काय राजकारण झालं आता हे म्हणते की पैसे घेतल्याशिवाय राजकारण नाही. चाललंय काय ते राजकारण हे बोलते ती बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? त्याची आम्ही भाष्य करू शकत नाही. नाही पण आता हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय ना, ट्रेंड चुकीचं चाललंय की तसं पैसे घेतले गावचा विकास काय होणार? नाही ना, ते तर प्रश्न आहे. ती सगळीच लोक अशीच असं नाही. सगळीच लोक. एक नावाला एक ठराविक मंडळी आहे की 22% अनाज होत असत. त्यांनी काय सांगितलं की नेते मंडळी अशी सगळी गावातली पुढे लोक, त्यामुळे बाकीचे हाल होते. ऐका की आता तसं पाहिलं तर हे तुम्ही म्हणताय, सगळे म्हणताय की महेश शिंदेनी जे उमेदवार दिलेत ते काम करतील. पण तसं वाटतंय का की या गावामध्ये मूलभूत सोयी सुविधा राहिल्या आहेत आणि त्यांनी ते काम करावं असं तुम्हाला काय वाटतं? करणार 100% ते. आतापर्यंत गावचा विकास आतापर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो. महेश शिंदे आमदार झाले तर दुसरे टर्म आहे त्यांची. त्यांनी एवढा विकास केलाय ना, आजपर्यंत कोरेगाव तालुक्यातल्या कुठल्याच आमदारांनी केला नाही. त्यांच्या अगोदरचे एक आमदार झाले होते शालिनताई पाटील. शालिनताई पाटलांनी एक केलं होतं आणि त्याच्यानंतर महेश शिंदेच. त्याच्यानंतर महेश शिंदेचा एवढा विकास कोणी केला नाही. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. थोडीफार राहिली ती कामं ती करणार आहेत, ते करणार. महेश शिंदे काम करताल असं तुम्हाला वाटतं? नमस्कार बाबा, नमस्कार. कुठलं गाव? देऊर. इथलंच का? आता वय किती? वय 75 वय. ते काय म्हणते ते महेश शिंदेनी आमच्या गावात काम चांगलं केलं. पुष्कळ कामं केली आमचे महेश शिंदेनी. आता कोण उमेदवार आहेत त्यांचं? उमेदवार जाधव बोटे आहे. जाधव काय हे मोहिते मोहिते आणि बोटे. अहो तिथे गेलं तर तुम्हाला कसं कळणार कोण आहे? जाधव तुम्ही म्हणताय. जाधव नाही, बरं, मोहिते. असं नाही. महेश शिंदेनी विकास केला होय गावचा? महेश शिंदेनी विकास केला, भरपूर केला. त्यांचे उमेदवार निवडून देणार होय तुम्ही? हा? हो. मग काय गावात कामं राहिले तेव्हा ते निवडून कामं देणार राहिली तुम्ही? नाहीत आमचे, काय तर राहिले नाही. थोडीफार राहिले ते करणार. करणार. हो, आता थोडीफार राहिली ती करणार काम. पण आता ही इलेक्शन ह्याच्यावर चालले म्हणतात सगळी. मग आता ते सगळीकडे चाललेले पैशाच वाढवत चाललेले. पैसे घेतल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही करणार की, तसंच होणार आहे ना. पैसे देईल त्याच्याकडेच काम करणार. हा? पैसे वाटतात त्याच्याकडेच. आता ही माणसं आहे ती आता जनता आहे त्याच्यावरच आहे. विकास होणार का गावचा तसा? नाही, तसा विकास होणार नाही. पैसे घेतले तर विकास होणार नाही. मग तीच की, पैसे जर घेतले खाली तुम्ही पैसे घेतले तर विकास होणार नाही. फक्त पुढच्या तोंडाला तुमच्यासारख्या माणसांना पैसे देणार. चार लोकांना काय पाहिजे पैसे गावाकडे होती. खाली पोच केलं पाहिजे. हा, काम सगळ्या पोच करायला पाहिजे ना. खाली पोच. तुम्हाला काय वाटतं, खाली पोच पैसे केलं पाहिजेत का दिलं नाहीत पाहिजे? अहो, ह्यांना पैसे दिलं तर काम होतील का आपल्याला? काम होतील का? काम होणार नाही. मग आणि त्यांनी काम पुष्कळ कामं केलीत आपली. महेश शिंदेनी महेश शिंदेनी पुष्कळ कामं केलेली. ते आता काय थोडीफार राहिले, शशिकांत शिंदेनी काय काम केलं नाही गावात? अजूनपर्यंत कामं नाही केली. येतात का गावात? येतात का शशिकांत शिंदे? नाही, आता नाही ते येते. आता येत नाही. आता येत महेश शिंदे येतात सारखं. महेश शिंदे येते. त्यांचे उमेदवार आता येतात का? नमस्कार चमत्कार करायला येते. येतात. आणि दुसरं कोण उभं राहिले त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात हे राष्ट्रवादीचे राहिले. राष्ट्रवादी. आता कितीचा रेट काढलाय? अजून काय माहित नाही आपल्याला. आपले पैसे कोण आलेच नाही अजून. हा? आधी पडले माहित पाहिजे ना. पैसे वाटलेच काय पाहिजे. होय बाबा, आता रेट कितीचा निघालाय? काय हजार वाटायची ती एकाला 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 3चा आवाज आहे. हा. बाकी काय आता येत आहे का नाही काय माहित. का नुसतंच म्हणते, कोण म्हणते नुसत्या पार्ट्या होणार आहेत. का पुढच्या तोंडाच्या माणसांना फक्त मिळते? काय आता त्यांना भेटेल तशी. आता हे पुण्या मुंबईची ट्रेंड चाललाय 1000, 1500, 2000, 4000. गावाकडे बी आला वाटतोय का तुम्हाला? सर्वसाधारण आधीच आहे जमा, पण एवढ्या प्रमाणात नाही. तिकडे पुण्या मुंबईत कसं आहे, सर्रास चालते या पॅम्पलेट मध्ये तसा प्रकार ग्रामीण भागात नाही. अजून तरी नाही. अजून तरी नाही. पण यायला किती वेळ लागला? म्हणाल असते ती कसं शेवटच्या 2 दिवसात होईल का तसलं? असं वाटतंय का? काय त्यांनी सांगा. सांगितलं महेश शिंदे गावात सारखं आहे, ते शशिकांत शिंदे येत नाहीत. खरं आहे का? हो, शशिकांत शिंदेने आपल्या गावात काय काम केलं नाही. नाही काम केलं. 10 वर्षे काढलं. गाव दत्तक घेऊन काम केलं नाही. परवा दिवशी रॅली मोठी निघाली की त्यांची. कोणाची? प्रत्येक पक्ष म्हणजे ज्याचं कसं असते, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करणारच. हो,
प्रयत्न का करू नये उमेदवाराला? विरोधक असला तर त्याने त्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार नमस्कार. कुठं निघाल पिशवी घेऊन? मी इथलं नाही, मग कुठलंय? परिगावचं आहे. कुठलंय? परिगावचं आहे. कुठलंय? रेहमतपूर. तिकडे कुणाचं वार आहे? तिकडे वारं कुठलंही कुणाचं बायकाचं वारं एवढं नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. झाली मुलाखत झाली मुलाखत झाली. नमस्कार. नमस्कार. मी काय नाही सांगणार. नाही मी तुम्हाला काहीच विचारत नाही. वय किती विचारतो? वय किती तुमचं? 65. वय 65 आहे. बघितलं की तुम्ही सगळं राजकारण हा, बघितलं. जवळनं? हा, जवळनं. शंकरराव जगताप, शालनताई पाटील, सगळं बघितलं. हा, सगळं बघितलं. हा, पांढरी केस झाली तुमची. हा? बोला. आणि ह्यांनी तुम्हाला का धरले? हे काय धरलं म्हणजे पळून जाऊ नये का म्हणतात. बरं बरं, हा. तुम्ही कुठे चाललाय? आम्ही इथेच तरी कुठे जातोय? मग धरले का पण होतं? पळून जातोय म्हणून. मतदान केल्याशिवाय जाऊ नका कुठे. नाही ना, मतदान करणार. वय झाले पळून जायचे दिवस मशाला मतदान करणार. नाही. मशाल कोणाची? मशाल कोणाची? उद्धव ठाकरे. हा म्हणजे ती विशाल जाधव उभं राहिले त्यांना हा, तुम्ही मतदान करणार. करणार. हो. विशाल जाधवला त्यांच्या मंडळीला. त्यांच्या मंडळीला त्यांनी सांगितलं मशालला मतदान करणार आहे, सगळं सोडणार आहे आम्ही. आम्ही महेश शिंदे. तुम्हाला महेश शिंदे. बरं, जरा आता सगळं बोलायचं. बोला. 92-93 ची दंगलीत जर बाळासाहेब ठाकरे जर नसतं तर मराठी लोकांचं काय झालं असतं? वाटलं झालं. हा, हिचं मान्य आहे ना. बरोबर आहे की. हा, मग बाद झालं. मग आम्ही मसाला. त्यामुळे मशालीला करणार आहे. हो, मसाले तुम्ही शिवसेनेचे कट्टर आहे. कट्टर कट्टर. कट्टर. मुंबईची माणसं आम्ही पण तुम्ही कट्टर आहे म्हणता मगाशी म्हणता पैसे आल्याशिवाय मतदान करणार. असं मला लागतं ना. तुम्ही म्हणला का नाही? म्हणलं मला माहिती, पण आम्ही जी मुंबईची शिवसेना माणसं करायची आम्ही मतदान करतो. मशालीला मतदान करणार. नमस्कार. पिशवीत काय चालवले? पिशवी डबा जेवणाचा डबा आणलाय कोणीकडे चाललाय? आता घरी. रानात नालाय. हो, काही रानात आता. भिजवायला. लाईट किती वाजता येते? लाईटीची सकाळी 7 वाजता आणि जाती 3 वाजता. म्हणजे लाईट आहे. हा, लाईट आहे पण आज 7 वाजता आली आणि जी गेली 8 वाजता आलीच पुन्हा नाही. आलीच नाही. आलीच नाही. काय त्यांना करायचं? पुढऱ्यांनी वाटोळ केलं. मतदान करा, अमुक करा, तमुक करा. शेतकऱ्याला सगळा घोडला. दिवसभर बस 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 बसून आलो माघारी. डबा खाल्ला की? खाल्लं व्हायचं. काल कोणाला काय नेलं? काल काल ही होत्या पोळ्या होत्या. हा, काल पोळ्या. नव्याची पुन्हा नव्याची पोनव. काल पोळ्या होत्या. त्यातल्या 2 पोळ्या राहिल्या होत्या. मग सकाळी 7 वाजता भाकरी मंडळी नाही करून दिली. मग पोळ्या नेल्या. काय? पोळ्याच नेल्या. किती वाजता जेवला? गेलो 12 वाजता. बरं आता मुख्य मुद्द्यावर येऊ आपण. हा, आता इलेक्शन लागले. लागले. आता काय वाटतंय तुम्हाला? जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. हा, वातावरण काय आहे? काय वातावरण काय? कोण पुढारी सांगेल त्याच्यावर मारायचं बटन दाबायचं. तसं नाही पण तुम्हाला असेल ना काहीतरी कुणी काम काय केलंय आम्हाला गावात वाटतंय? काय काम हे असलं करानाचीच काय आणि काय कुणाला केलंय की कॉन्क्रीटचा रस्ता केलाय की कुणी? केलाय आणि कुणाला मतदान द्यायचं आणि काय करायचं? काय करायचं? कोण कुठे केलं तर कुठं राहिला तर कुठं पाणी इकडं तर कुठं पाणी तिकडं तर पण काय वाटतंय तुम्हाला? काय जिल्हा परिषद सदस्य कोण व्हावं? कोणी व्हावं? आम्हीच व्हावं. कशाला अर्ज भरायचा नाही. कशाला उभी राहायची? नाही ती कामं करायचं काय नाही. आम्हाला मत द्या ना, आम्हाला मत द्या. अरे मत मागावं लागणार नाही. जी काम केलं फेला आपल्या मनानं. आमच्यातला जिल्हा परिषद सदस्य होता जालंधर मास्तर, तेव्हा मत म्हणजे मागावं लागली नाही. कामं लय केली 2 वर्ष मास्तरांनी. 3 वर्ष तो सरपंच आपले बिनविरोध निवडून आला. का आला? कामच केलं त्यांनी. कामच केलं म्हणून माणसं सगळी त्याच्याकडे आपल्या मनानं धावली. कशाला मत मागा? काय गरज आहे का? तुम्ही करा काम. आपल्या मनानं माणसं तुमच्याकडे येते. ह्यांनी सांगितलं की महेश शिंदेचं वारं जास्त आहे गावात. काय नाही, ते वारं कुणाचंही आम्ही बघत नाही. कुणाचं तेव्हा ज्या वेळेला टाइम येईल त्या वेळेला बघू. काय मिळतं बघू. हा, काय करायचं? वारं कुणाचं येतात देऊर मध्ये? वार तसं सध्या सगळा मतदारसंघाचा विचार केला, गटाचा विचार केला तर राजू काकांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. पण नवीनच उमेदवार आहेत त्यांनी कशी कामं केली? नाही, त्यांना अनुभव आहे. कामाचा अनुभव आहे. विकास कामांचा अनुभव आहे. मागं 2012च्या आसपास
तर काकी सभापती होते असा महिला बालकल्याणला, त्यामुळे त्या कामाचा त्यांना अनुभव आहे बऱ्यापैकी. आणि अगदी नवीन उमेदवार असला तरी विकासाचं विजन असावं लागतं आणि ते विकासाचं विजन काकांच्याकडं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. काय वाटतं तुम्हाला? आता ह्यांनी सांगितलं की महेश शिंदेनी गावात प्रचंड कामं केल्यात, विकास कामं केल्यात, खरंच केल्यात का? तुम्हाला काय वाटतं? प्रचंड कामं म्हणजे आता हा रस्ता दिसतोय, हा रस्ता सोडला तर प्रचंड कामं म्हणायसारखं काय आता दिसत नाही. म्हणजे डोळ्याला दिसेल असं हा रस्ता आहे आणि या रस्त्याची सुद्धा तुम्ही डोळ्यानं बघू शकता, ती क्वालिटी बघण्यासारखी आहे, क्वालिटी असं आहे. काय वाटतं तो आता वातावरण देऊरमध्ये जिल्हा परिषद गटाचा आढावा घेतला तर माजी जिल्हा परिषद सदस्यांनी गावात विकास कामं केली का? माजी जिल्हा परिषद सदस्यांनी. माझे जिल्हा परिषद सदस्य मंगेश दादा होते त्यावेळेस आपण हे गाव आमचं पिंपोडे बुद्रुक गटात कामं झाली, किरकोळ कारकोळ अशी म्हणजे बघण्यासारखी कामं किरकोळ कारकोळ झाली. पण आता गती पकडेल गटाच्या बाबतीत विचार केला तर विकासाच्या बाबतीत विकासाची गती पकडेल असं म्हणजे घड्याळाकडं हो हो उमेदवार निवडून आल्यानंतर घड्याळाचे. हो हो. आमदार महेश दादा शिंदेंनी या 6 वर्षात जो गावचा विकास केलेला आहे तो लक्षवेधक आहे. गावातले रस्ते असतील आणि इतर जे पानन रस्ते असतील, शिवार रस्ते असतील, यासाठी जे निधी उपलब्ध करून दिला, यासाठी साहेबांचं योगदान फार मोठं आहे. फार मोठ्या प्रमाणात निधी देऊरसाठी त्यांनी दिलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना 350 मताचं लीड दिलं आहे. आणि याही जिल्हा परिषद हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही या दोन्ही साहेबांनी दिलेल्या उमेदवारांना गावातून लीड देणार आहोत. तुम्ही काय सांगाल की या उमेदवारांचं गेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या तुलनेत काय वाटतं तुम्हाला की जे साहेबांनी उमेदवार दिलेत ते विकास करतील गावचा, देऊर गावचा? 100% आता जे उमेदवार दिलेत ते 100% विकास करणार, कारण त्यांच्या पाठीमागे आमदार महेशदादा शिंदे आहेत आणि खासदार रणजितदादा आहेत. त्यामुळे 100% विकास हे करणारच दोन्ही उमेदवार. आणि ओबीसी समाजाचा उमेदवार आहे जिल्हा परिषदचा, त्यामुळे ओबीसी समाज सर्व जवळजवळ 60% देऊरमध्ये ओबीसी समाज आहे. 100% या उमेदवाराच्या पाठीशी आहे. तुम्हाला काय वाटतं की गेले अनेक वर्ष या उत्तर कोरेगाव तालुक्याचा काही भाग पाण्यापासून वंचित आहे? मोठ्या प्रमाणात आपल्याकडं पाण्याची समस्या, मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याची, पिण्याच्या पाण्याची समस्या होतेच. काय सांगाल थोडक्यात, या निवडणूक झाल्यानंतर महेश दादांनी जो शब्द दिलाय तो पूर्ण करतील या उमेदवारांच्या माध्यमातून? काय वाटतं? सांगायला अभिमान वाटतो, कारण 98% अख्खा कोरेगाव तालुका जसे जलसिंचनाखाली साहेबांच्या माध्यमातून आणलेला आहे. त्यासाठी प्रचंड निधी साहेबांनी आता कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद जसं त्यांनी घेतलं आहे त्या पद्धतीनं पहिला कोरेगाव तालुका माझा पाण्यापासून वंचित जो होता तो पाणी देण्यासाठी अथक प्रयत्न चाललेत आणि ते पूर्णत्वास नेणार. त्यात 98% जवळजवळ ते काम करून आता उरले फक्त 2% एवढं राहिलेलं आहे. आणि साहेबांनी म्हणजे विकास कामाची गोडगंगाच कोरेगाव तालुक्यात लागू केलेलं, त्यामुळे मतदाराजा खूप सुज्ञ आहे. त्यांना बरोबर माहिती आहे की काम करणाऱ्या माणसाच्या बरोबर आपण नक्कीच सगळे मतदार आहेत. उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे आमदार साहेबांनी जे दिलेले आहेत, सौ सुनीता मोहिते आणि दुसरे अनिता बैटे, ते दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि ते दोन्ही पण आमदार साहेबांच्या विचाराचे आहेत. त्यामुळं भरपूर काम करतील. आणि आमदार साहेबांनी 5 वर्ष झाली, आता माझा कार्यकाळ 5 वर्षाचा पूर्ण होत आला. त्या 5 वर्षात आमदार साहेबांनी बरीच कॉन्क्रीट कामं, पानंद रस्ते, बाकी स्ट्रीट लाईटचे काम, बाकीच्या ज्या सिंगल कच्ची कामं आहेत